काल काय चर्चा करत होतो आपण? हां, हिंदू धर्मासमोरील आव्हाने किती प्रकारचे सांगितले मी? हां, 5. कोण 6 म्हणतो, कोण 7 म्हणतो? 7. हां, सांगा बघू. अन्य धर्मीयांचं आक्रमण, आव्हाने. हां हां, नास्तिकांची. हां हां, राजकीय पक्ष. हां हां, ढोंगी साधू. हां, भोगवादी लोक. हां, मीडिया. आणखीन हां, स्वधर्मीय, अन्य धर्मीय. पुन्हा मग तेच फिरवणार गाडी. काल आपण पाहत होतो की जे 2 प्रमुख धर्म आहेत त्यांचं आक्रमण, कारण त्यांना आपली संख्या मोठं करायचं आहे आणि त्या दोघांमध्ये मी मोठा की तू मोठा हे कॉम्पिटिशन लागलेले आहे आणि जग सगळे कब्जा करायचं आहे, त्यांना दुनिया कब्जा करायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्या धर्माची बळी घ्यायला ते निघालेले आहे. अशा वेळी आपण काय सावधगिरी बाळगायला पाहिजे हेही आपण पाहत होतो की हे कशा पद्धतीने आपल्या लोकांना जाळ्यात ओढतात हेही आपण पाहत होतो. थोडक्यात संख्या वाढवणे उद्देशही आहे आणि त्याच्याबरोबर राज्य. संख्या वाढवण्यासाठी काय करतात सांगितलं मी तुम्हाला. एक जे अस्तित्वात आहेत ह्यांना आपल्या धर्मात कसं घेता येईल. हां, बरोबर. हां, धर्मांतर करवणं एक. दुसरं प्रोडक्शन वाढवणं. 3-3, 4-4 लग्न करणं, करून प्रत्येकीला 5-7 मुलं तयार करणं, करून आपली संख्या वाढवणं. बरोबर, उत्पत्ती वाढवणं. 2. तिसरं जिहाद करणे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि 4थं घुसखोरी करणं. देशात काय करतात हे? घुसखोरी करतात. घुसखोरी करणं, घुसखोरी करून आपली संख्या वाढवणं. मग त्याच्याकरता वाटेल ते मार्गाचे अवलंबन करतात. ही आमच्यासमोर आव्हानच आहे की नाही. अशा टिकणं आव्हान आहे. यासाठी ते वेगवेगळ्या पुस्तक साहित्य छापतात, बदनामीकरण करतात. करता आमच्या धर्मातल्या काही लोकांना हाताशी धरून आमच्या धर्मावर टीका टिप्पणी निंदा नालास्ती करायला लावतात. हिंदू धर्मातच जन्माला आलेली माणसं हिंदू धर्मावर टीका करणं, वेगवेगळ्या सणांवर टीका करणं. आता गणपती उत्सव आला, पोल्युशन होते म्हणायचं. गणपती तुम्ही असं करताय तसं करताय, त्याला कलर लावताय, प्लास्टर ऑफ पॅरिस. हा ठीक आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस आहे, पोल्युशन होणार, कलर लावतो होणार, हे ठीक आहे. पण किती होणार आहे ते? जेवढ्या कारखाना देशात आहेत, जेवढ्या गाव म्युन्सिपाल्टीची ड्रेनेज वॉटर जाऊन नदीला रोज मिळते, त्यातून होणारा पोल्युशन ह्याच्यापेक्षा 1000 पटीने अधिक आहे. त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. फक्त सण आले की पोल्युशनची गोष्टी करतात. पोल्युशन आहे, होते ठीक आहे, करायचं तर सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करायला पाहिजे. हे केवळ आणि केवळ
सणवार आले की टीका करायचं, होळी आली की लाकडं जाळू नका म्हणायचं, जंगल नाश होते म्हणायचं. होळीत किती जंगल नाश झाले बाबा, किती जंगल तोडलेले, 4 तुकडे पडलेले उचलतात आणि टाकतात, होळी खेळतात. पण रात्रंदिवस जंगल माफिया जंगल तोड करतात, त्याच्यावर काही बोलत नाहीत. बरोबर? म्हणजे केवळ आणि केवळ हिंदू धर्माला टार्गेट करण्याकरता अशी कथा लिहित जातात हे पेपरमध्ये, मीडियामध्ये हे बोलत जातात, त्याच्यावर लोकांना ते संभ्रम निर्माण करतात. खरोखरच असं होतंय म्हणजे हे सण सोडून द्यायला, येन केन त्यांचा हेतू आहे की हे सण सोडवायचा. सण सोडवले की यांचे धर्म आपोआप संपते, आपोआप संपते. कारण शेवटी धर्म म्हणजे काय, आमची रूढी आणि आचरण असतात. त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो, आमच्या देवाचे स्मरण करतो आणि हे बुडवून टाकायचं एक 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 करून. असा प्रत्येक सणाच्या वेळी हे एक नवीन 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 काहीतरी युक्ती काढत असतात. ही आमच्याच धर्मातली लोक. कोण म्हणतात यांना, हे स्वतःला समतावादी म्हणवणारे आणि पुन्हा स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे, हे सगळे यांच्या घरात सगळे चालते, पण लोकांच्या घरात कोणी काही करू नये. आमच्यात एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची एक संघटना आहे. ही धर्मद्रोही संघटना आहे, हिंदू धर्मद्रोही संघटना आहे. बरोबर? यांना हिंदू धर्मातल्या सगळ्या दोष दिसतात. त्याच्याबरोबरच हे जे ख्रिश्चन चमत्कार करतात, आजपर्यंत एकही चमत्काराला जाऊन ह्यांनी विरोध केलेला नाही, असा इतिहास पण नाही त्यांचा. प्राणीबळीला विरोध करतात, हे योग्य आहे, आम्ही पण विरोध करतो, प्राणीबळी देऊ नका. पण त्या कुर्बानीला तुम्ही कधी विरोध केला होता का बाबा जाऊन? नाही करत. म्हणजे ही त्यांच्याच पैशावर पाळले गेलेली कुत्रे आहेत. कोणाच्या? या अन्यधर्मीय लोकांनी पाळले गेलेले कुत्रे आहेत. आमचंच खाणार आणि आम्हालाच भुंकणार. ह्याच्याबद्दल आपण सावध राहायला, कारण हे वैज्ञानिक गोष्टी करतात नेहमी. काय म्हणतात, माझ्याकडे एक आला होता, म्हणाला आम्ही कुठल्याही गोष्टी, बघा महाराज तुमचा देवधर्म, आम्ही प्रत्यक्ष आम्हाला फिजिकली दिसल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवणार नाही असं म्हटला. म्हटल्यानंतर मी म्हटलं नाव काय तुझं? म्हटलं माझं नाव शंकर आहे. तुमचं वडिलांचं नाव? वडिलांचं नाव म्हणाला भीमराव आहे. कशावरून? म्हटलं तुमचं वडील भीमरावच कशावरून? माझ्या आईने सांगितले, अंधश्रद्धा झाली. तू तरी बघितला नाहीस? तुझा बाबा तोच आहे का? DNA टेस्ट केलायस तू? नाही केला. तुझा बाबा तोच आहे हे DNA टेस्ट केलायस का? प्रत्यक्ष सिद्ध व्हायला पाहिजे ना लॅबोरेटरीतनं. केला नाही. माझ्या आईने सांगितलं हेच तुझे वडील. अंधश्रद्धा. आई काय वाटेल ते सांगते. म्हटलं मी नाही नाही नाही, आईवर विश्वास ठेवायला पाहिजे. मग तू जसा आईवर विश्वास ठेवायला पाहिजे म्हणतोस ना, तसा विश्वासावरच हा जग चालतो. भाऊ बहीण प्रत्येक गोष्टीचं तू असं काढत निघालास. जसं की मी कुठल्या तरी एका स्त्रीला म्हटलं दीदी. दीदी म्हटल्याबरोबर अर्थ काय काढायचा? म्हणजे तिच्या आई तुमच्या वडिलांची काय बायको लागते का? फिजिकली असाच होतो ना अर्थ त्याचा. मी एकीला कोणाला तरी दीदी म्हटलं, दीदीचा अर्थ काय होणार? बहीण. बहीण म्हणजे तिची आई आणि माझ्या वडिलांची नातं निर्माण करता येईल? नाही ना. मी एकीला म्हटलं बाबा मुली म्हटलं, मुली म्हटल्याबरोबर आणि तिनं भांडण काढावं माझ्यावर. मुली म्हणताय मला? माझी आई का तुमची बायको लागते का? असं म्हणणं योग्य आहे का? म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही फिजिकली जर लावणार असाल तर व्यवहार नाही चालणार. आमचे देश असा आहे की भावनांवर चालणारा देश आहे. मी असं त्याला बोललो. बोलल्याबरोबर म्हटलं तुमचं बरोबर आहे. म्हटलं असं जरासं शाणा होत जा. म्हटलं प्रत्येक गोष्टी वैज्ञानिक स्तरावर सिद्ध करायला गेलास तर जगात जगणं कठीण जाईल. ज्या गोष्टी पाहायला पाहिजे ते पहा,
बाकीच्या गोष्टी विश्वासाने श्रद्धेने चालतात. शाळेत गुरुजी ABCD जेव्हा सांगतात, बीला ह्याला बी म्हण, ह्याला सी म्हण, ह्याला डी म्हण. जर मी म्हटलं मी बी नाही म्हणणार, मला बीला डी म्हणायचं आहे, म्हणत जा, पण जगात चालणार नाही ना तो. असा का म्हणावा, तर गुरुजी म्हणतो असं म्हणत आलेले आहेत आमच्या परंपरेत, याला बीच म्हणायचं असं सांगितले, आम्हाला शिकवले गेले, तू पण ते घे. नाही तुम्ही शिकलाय ठीक आहे, ते चुकीचं आहे, मी नाही म्हणणार त्याला. म्हटलं म्हण जा, म्हणल होईल की नाही असं. म्हणून गुरुजनांवर थोरांवर विश्वास श्रद्धा ठेवून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाळावे लागतात जगात, तेव्हा हा संसार चालतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती मी काढलं म्हणजे ही श्रद्धा निर्मूलन करण्याचं काम करतात, हे योग्य नाही. अशी कितीतरी आहेत त्यांची, ही आमचीच लोक आहेत. आणि विशेष म्हणजे यांच्या घरात सगळ्या देवधर्माची पूजा करतात आणि लोकांना कशाला करताय म्हणून टीका करतात. मी एकाला विचारलं, अरे तुझी बायको गणपती पूजा करते, दत्त पौर्णिमा करते, दत्तात्रयांची पूजा, हे संस्थापक आहे हा त्यांचा होता तेव्हा. त्याला विचारलं मग हे सर्व करते तुझी बायको आणि मग तू तरी बाकीच्या करणाऱ्यांची टीका करतोय. तो म्हणाला, हे बघा या देशात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, ते माझ्या बायकोचं स्वातंत्र्य आहे. मी म्हटलं तुझ्या बायकोला सुधारता आला नाही तुला एवढ्या वर्षात आणि जग सुधारायला चाललं आहे, बरोबर. मान खाली गाठला तो का, कोण विचारत नाही म्हणून हे काहीही सांगत जातं, काही सांगत जातं. असं नाही आहे. प्रत्येकाला ज्यांचे त्यांचे स्वातंत्र्य आहे, ज्यांचे त्यांचे धर्म आहे, ज्यांचे त्यांचे रीतिरिवाज आहे ते पाळतात, त्यांच्या त्यांना करत जाईना. हे आमच्याच लोक आमची धर्म संपवायला निघालेले आहेत, आपलीच लोक, नास्तिक लोक. नास्तिक लोक म्हणजे का, आम्ही हे मानत नाही, आम्ही ते मानत नाही. यांच्या चेहऱ्यावर कधीही हास्य नसतो, तुम्ही एकदा बघायचं ह्यांना. हे एकदम सुखसुखीत असतात, रुष्ट असतात एकदम, कधी कुठे हसणार नाही, कधी कुठे प्रसन्नता नाही, काय नाही आहे. तोंड म्हणजे कायम ताटलेले चपलासारखाच असतो. चमडीची चपलं ताटलेले असतात माहिती आहे तुम्हाला, भिजून झाल्यावर वाळल्यावर असं ताटल्यासारखंच तोंड असतो. कधी प्रसन्नता नाही, कधी हसणं नाही, कधी कोणाबरोबर अगदी हसत खेळत गोष्टी नाही, काही नाही आहे. अशी माणसं ओळखायला शिकायचं होतं. आणि ही लोक नेहमी हिंदू धर्मातलं काही दोष काढायचं आणि काढून त्याच्यावर टीका टिप्पणी करत फिरायचं. पंचमी आली की कशाला दूध घालताय तिथे, साप काय दूध पितात काय, साप दूध पित नाही आहे, पण त्या वाळवी जवळ जर दूध ओतलं तर ते दूध खायला किडे येतात आणि किडे खायला साप बाहेर येतात. तेव्हा आम्हाला त्याचं दर्शन व्हावं. ही कशी असतात ह्याची एकदा ज्ञान व्हावं आमच्या लोकांना. यातलं विषारी कोणतं आहे, बिनविषारी कोणतं आहे, आमच्या लोकांना ह्याचं ज्ञान व्हावं आणि ह्यांच्याशी गैरवर्तन कोणी करू नये, प्रेम संबंध वाढावं याकरता निर्माण केलेले सण आहे. पण आम्ही त्याचा हे न समजता, मथितार्थ न समजता त्याच्यावर टीका टिप्पणी करून ती बंद करून पाडून टाकायचं. असंच उंबऱ्याची पूजा करायची पद्धत आहे आमच्याकडे घरांची, होय ना. आणि घरासमोर दर दिवशी थोडंसं सारून रांगोळी घालतात. का घालावं, का घालत होते पूर्वी, सारून रांगोळी घातली. रांगोळी कशाची घालायचं बाबा, पिठाचा घालायचा. कशाच्या, तांदळाच्या पिठाची रांगोळी घालायचा. आणि त्या पीठ खाण्याकरता किडे यायचे आणि ते किडे खाण्याकरता पाखरं यायचे. ते किडे, जी किडे घरात प्रवेश करून घरात काहीतरी उपद्रव निर्माण करायचा ना, त्या किड्यांना बाहेरच्या बाहेर थांबवण्याकरता आणि त्या किड्यांचा निर्मूलन करण्याकरता ही पाखरं येणार, खाणार, ही त्यामागील एक हेतू होता, बरोबर. त्या दृष्टीने उंबऱ्याची पूजा. आणि पुन्हा उंबऱ्याची पूजा केली की तिथे कुंकू लावले की जाताना येताना दिसायला पाहिजे, ठेच लागू नये, होय ना. कलर्ड केले की ते दिवसभर दिसतं जाता येता, हा हेतू होता.
म्हणजे त्याच्यामध्ये वैज्ञानिकता आम्ही शोधून काढण्याऐवजी त्याच्यावर टीका टिप्पणी करायचं. असं जेवढी आमची रीतिरिवाज आहेत प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी वैज्ञानिकता आहे. ती वैज्ञानिकता शोधणं सोडून त्याच्यावर टीका टिप्पणी करून ही अंधश्रद्धा आहे, अमुक आहे, तमुक आहे करून या रीतिरिवाज बंद पाडणं आणि धर्म संपवणं ही काम हे बुद्धिवादी करतात. बुद्धिवादी नाही, हे तरी बुद्धवादी आहेत. सगळे बुद्धू लोक आहेत. यांना अक्कल काही नाही आहे आणि कोणती जबाबदारी नाही आहे. कारण कधीही माणसं आपला देश देव धर्माबद्दल कळकळ पाहिजे. कळकळ असेल तर ही सर्व दिसते, आपण शोधायला पाहिजे. त्याचा अर्थ मतितार्थ काय असेल आणि का असं करतात हे सर्वही शोधायला पाहिजे. आम्ही आता म्हणतात की आपण दसरा आले की ते सोनं देतो की नाही, झाडं सगळे बर्बाद होतात. निवडताना आमच्या लोकांनी कसले निवडलेले, ज्या झाडाला फळं नाही आहे, ज्या झाडाची पानं तोडली तर 15 दिवसात ते झाड पुन्हा भरून येईल अशीच झाडं आहेत, आपट्याची झाडं आहेत. हे देतात एकमेकांना. देण्याने माणसांची मनं जोडण्याकरता आहे ना, सायकॉलॉजी आहे त्याच्यामध्ये, मनं जोडण्याकरता केलेले आहे ते. का? माणसं एकमेकांना जर भेटले नाही तर त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. वर्षात नाही 1-2 वेळ तरी परस्परांना भेटावं आणि कुठेतरी मनमुठावपणा झालेले असतो आणि ते दूर होण्याकरता एकमेकांना नमस्कार केले की मनातला मैला निघून जातो. अरे तुझ्याबद्दल माझी केवढी गैरसमज होती आणि तू वाकलास, मला वंदन म्हटलास, माझ्याशी बोललास, मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुटलेले मन जोडण्याकरता केलेली वैज्ञानिक व्यवस्था आहे सण. अशी भरपूर सण आमच्यात आहेत. मी सणावरच एक दिवशी सांगेन तुम्हाला कुठलं सण कशासाठी आहे आणि त्याच्या पाठीमागे जसं चारित्रिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, सामाजिक वेगवेगळ्या कारण असतात. त्या कारणाशिवाय काही बनलेले नाही आपल्याकडे. समजलं ना? तर हे न समजता याची टीका टिप्पणी करून आपल्या धर्मावरची श्रद्धा नष्ट करतात. ही आमचीच तथाकथित बुद्धिवादी. यांच्यापासून आपण सावध राहायचं. याने काही म्हटलं तरी आपलं आपण सोडायचं नाही बाबा. आणि आता चौथी आमची राजकीय लोक. राजकीय लोक हिंदू धर्माला आज कशी आव्हान बनलेले आहेत. आपल्या पोळी भाजण्याकरता, आपल्याला मतं मिळावं म्हणून अल्पसंख्याकांना हाताशी धरून, कोणाला? अल्पसंख्याकांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळी सुविधा देतो, ह्याऊ देतो, त्याऊ देतो म्हणणं आणि बहुसंख्याक समाजाला त्रास देणं, त्यांना टीका टिप्पणी करणं, त्यांच्यावरची श्रद्धा कमी करणं, अशा पद्धतीची कामं काही राजकीय पक्ष करतात. राजकारणासाठी उपयोग कसं करता येईल का? एका बाजूला बघा, हे मदरसा. आमच्या संविधानामध्ये जातीय व्यवस्थेला स्थान नाही आहे. जातीय आधारावर कोणाला रिझर्वेशन देता येत नाही आणि कुठल्याही जातीय व्यवस्थेवर आधारित कुठलंही सुखसुविधा देता येत नाही. जे द्यायचं आहे सगळ्यांनाच द्यायचं. गरीब आहे तो कोणीही असो, गरीब. जी शिक्षण द्यायचं आहे, गरीब कोणी असेल तर त्याला द्यायचं. जे तुम्हाला आणखीन काय द्यायचं आहे, जे कोणी असतील गरीब सगळ्यांनाच द्यायचं. घर द्यायचं आहे सगळ्यांनाच द्या. तुम्हाला माशासन महिन्याला एवढा पैसे द्यायचं सगळ्यांनाच द्या. असं का केले? बाबा जे वीकर सेक्शन आहे यांना बाकीच्यांबरोबर मिसळण्याकरता ही एक व्यवस्था केली आमच्यात. ते सोडून केवळ ठराविक अल्पसंख्याकांनाच आम्ही हे करून देणार. एका बाजूला आपली शाळा ओस पडत असताना मदरशांना ग्रँट देणं, चर्चना ग्रँट देणं, मग त्याच वेळेला तुम्ही हिंदू मठ आणि आश्रमांना पण द्यायला पाहिजे होता. त्यांचेही गुरुकुल आहेत, त्यांना 1 रुपया देणार नाही. आणि कुठल्याही मशीद आणि चर्चवर
कुठलाही टॅक्स बसवणार नाही आणि तिथे जमलेले पैशावर सरकार कधीही अधिकार सांगणार नाही, पण प्रत्येक देवस्थानावर सरकारी अधिकारी नेमून जमलेले पैसे सगळे सरकारला जमा करून घेणार. आज तिरुपतीचे देवस्थान आहे, त्याच्याकरता बोर्ड तयार केले, सरकारचीच लोक जात सर्व नियुक्ती. सिद्धिविनायक मंदिरावर बोर्ड तयार केले, सरकारचा स्वाधीन. शिर्डी देवस्थान आहे, शनी शिंगणापूरचा देवस्थान आहे, महालक्ष्मीचे देवस्थान आहे, या सगळ्यांवर सरकारी समिती रचले आणि ते पैसे घेऊन सरकारला जमा केले. सरकारला जमा करून मग ह्या लोकांची सुविधा करायची. ते अन्य धर्मी आहेत त्यांना सुविधा कर, व हिंदूंनी टाकलेले हे पैसे आहेत, होय ना. इथे तरी दुसरं कोण येऊन टाकणार नाही, कुठल्या पाद्री तरी येऊन हिंदू देवाला काय पैसे वाहील का? नाही आहे. आमच्या देवस्थानमध्ये पैसे कोण टाकणार? हिंदूच टाकणार. मग हिंदूंनी टाकलेले पैसे हिंदूंसाठी खर्च केले गेले पाहिजे की नको? नाही. ही पैसे नेणार आणि कुठेही खर्च करणार. कोणाच्या आरोग्यासाठी करतो म्हणणार, कोणाचे रस्ता बनवायला, कोणाची बोर मारून द्यायला, कोणाचे पगार करायला, तुम्ही कोणालाही करतो म्हणताय. हे योग्य आहे का? का असं का करायचं? होट आपल्याला मिळावं म्हणून. असं करून हिंदूंची ही जी संपत्ती आहे दुसऱ्यांना पालन पोषण करण्याकरता खर्च करायचा आणि हिंदूंची आस्ती हळूहळू कमी करायचा. आमच्या देवस्थानच्या आस्ती जे होत्या त्या सगळ्या कुठल्या 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 कार्यासाठी म्हणून घेऊन सगळी संपून टाकली. करोडो एकर जमीन होता हिंदू देवस्थानांची. हिंदू देवस्थानांची इन्कम कमी नाही आहे, दरवर्षी 4.5 लाख कोटी आहे. किती? 4.5 लाख कोटी आहे. आणि ही पैसा सगळे हिंदूंनीच टाकलेले दक्षिणा म्हणून. हिंदूंसाठी खर्च करा ना. हिंदू धर्मात कोण गोरगरीब नाही आहेत का? गरीब आहेत ना. हिंदूंमध्ये कोण आजारी पडत नाही का? पडतात ना. हिंदूंमध्ये काय गरीब मुलं नाही आहेत का? त्यांची शिक्षणासाठी खर्च करता येत नाही? हे करता येतो ना. कुठल्याही कार्यासाठी खर्च. किंवा हिंदूंची एका ठिकाणी मोठं भव्य दिव्य मंदिरं पैसे मिळतात, दुसऱ्या काही ठिकाणी आहेत त्या मंदिरात व्यवस्था करायला नाही, व्यवस्था मंदिरं पडून गेलेले आहेत, त्यांचे रिपेरीला ते पैसे वापरता येत नाही का? येतं. तिथे नाही करत नाही. ही पैसे नेणार तिकडे वापरणार. आणि आजपर्यंत एकही चर्चवर सरकारी अधिकारी नेमलेले नाही, त्यांचा 1 रुपया जमा करून घेतलेला नाही सरकारला. एकही मशीद, मदरसा, मजार इथली समिती सरकार कधीही नेमलेली नाही, त्यांना मोकळीक दिलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हिंदूंवर नियंत्रण करून हिंदूंची ही जी देवस्थान आहेत हिंदूंची आहेत ही संपवायचं. हे वाढू द्यायचं नाही. ही आव्हान आहे आमच्या समोर. दुसरी, याच वेळेला वक्फ बोर्ड नावाचा एक बोर्ड स्थापन करायचं आणि त्या वक्फ बोर्डमध्ये त्यांचीच माणसं 7-9 माणसं नेमायचं, त्यांचीच. आणि त्यांनी काय करायचं? ही जमीन वक्फची आहे असं बोटाने दाखवायचं. दाखवल्याबरोबर त्या जमीनदारांनी त्याची कागदपत्र नेऊन त्यांना दाखवायचं, हे तुमचं नाही आमचं सिद्ध करणे. तो सिद्ध नाही केला तर त्या वक्फची जमीन झाली. का? इथे मागे बादशाचा घोडं चरत होता, इथे बादशाचा बकरी चरत होते त्यामुळे त्यांची आहेत. मग इथनं बादशाची सेना गेला होता त्यामुळे ही त्यांची आहेत. आणि एखादा मजार असला छोटासा, अख्खा सर्वे नंबरच त्यांच्या नावावर, वक्फच्या नावावर, अशी कायदा होती. ती परवा रद्द झाली नशिबाने केली यांनी. नाहीतर पुरा देशाची लोकसभा जिथे बांधले ती सुद्धा आमचीच आहे म्हणत होते. ही आमचीच जमीन आहे वक्फची म्हणत होते. किती? 9 लाख प्रॉपर्टी यांची. एकर किती माहीत नाही, 9 लाख प्रॉपर्टी मौक्याच्या ठिकाणी. करोडो रुपयाची बिझनेस दर दिवशी. 14 लाख एकर जमीन यांच्या नावावर. म्हणजे रेल्वे, मिलिटरी आणि ही
रेल्वेच्या नावावर सर्वात जास्त जमीन आहे म्हणजे सरकार आहे, मिलिटरीच्या नावावर सर्वात जमीन आहे ती सरकार आहे, आणि ह्यांची मात्र तशी नाही. ही राजकीय व्यवस्था आहे बाबा. आणि असं केलेले होते याने की ह्याला कुठल्याही कोर्टात कोणी चॅलेंज करू शकत नाही. एकदा ती आमची म्हटले की त्यांचीच, ते 1 महिन्याच्या आत त्यांच्या नावावर कागदपत्र करून द्यायचं, परत कोण विचारणार. असं करून आमच्या देशातले अनेको मठमंदिरांची जमीन वक्फच्या नावावर करून घेतली. अनेको देवस्थान, तामिळनाडूमध्ये इस्लाम धर्म स्थापन होण्यापूर्वी बांधले गेलेले एक मंदिर वक्फचं आहे हे सिद्ध करून घ्यायला निघाले होते. हे राजकीय लोकांचे दुरुद्देशाने हिंदू धर्म संपवण्याचं हे एक आव्हान आहे. अशा पद्धतीने करतात. वेगवेगळ्या सवलती देणं, तेवढा अमुक करणं तमुक करणं, असं करून हिंदूंचं ऱ्हास करू पाहतात. किती झाले? अन्य धर्मीयांची, नास्तिकांची, बुद्धिवादींची आणि राजकारण्यांची. राजकारणी होटसाठी काही करतात, होट मिळत असतील तर काहीही आश्वासन देतात आणि काही खिरापत वाटतात, वाटून एकूण हिंदूंना हतबल करायचा आणि दुसऱ्यांना उठवून ह्यांच्या डोक्यावर बसवून अनिवार्यतेने ही सुद्धा हिंदू धर्म सोडून त्यांच्यात सामील व्हावं अशी व्यवस्था निर्माण करतात. व्यवस्था निर्माण करतात. यानंतर दुसरं कुठलं आहे? भोगवादी लोक. आमच्यात काही भोगवादी लोक आहेत. एक भोगवादात एकदा डुबले, यांना देश देव धर्म काही दिसत नाही. भोगवादात, भोगवादी म्हणजे कळतं तुम्हाला? चैनी करणारी, विलास करणारी, मजा करणारी एक समाज आहे देशात. यांना कशाचा काही पडलेले नाही आहे. त्यांच्या भोगात डुबले की देवधर्म सगळे वाऱ्यावर सोडून देतात हे लोक. हेही आमच्यासमोर आव्हानच आहेत हे भोगवादी. का? त्यांचं म्हणणं एवढंच असतो की खायचा प्यायचा, मजा करायचा आणि मरायचं. शेजारी मेला काय जगला काय त्याच्याकडे बघायचं पण नाही. स्वार्थी लोक हे भोगवादी जे आहेत ही सुद्धा छोटी नाही आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. हळूहळू हळूहळू ही भोगवादी लोक घरातल्या सगळ्या संस्कार बंद करून टाकलेले आहेत. घरातले कुठलाही संस्कार पाळत नाहीत, कुठल्या सण पाळत नाहीत. आता श्रावण आहे, श्रावण आहे म्हटल्यानंतर श्रावण पाळायला पाहिजे ना, श्रावण पाळणार नाही म्हणतात. नवरात्र आहे, नवरात्री पाळायला पाहिजे, एकादशी पाळायला पाहिजे, नाही आम्ही पाळणार. भोगात डुबलेले आहे ते. म्हणजे असं करत 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 ही वजा होणार. ह्यातनं वजा झाले की धर्माची संख्या कमी होणार. कमी झाले की उद्या लोकशाही पद्धतीने दुसरं कोणाचं तरी राज्य येणार. आणि एकदा दुसऱ्यांचं राज्य आलं की आमची अवस्था काय होणार तुम्हाला सांगितलं. जे काश्मीरमध्ये झालेले, जे नॉर्थ ईस्टच्या राज्यांमध्ये झालेले आहेत. आणि आत्ता परवा तुम्ही मुर्शिदाबादमध्ये ऐकलं असाल ना, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद नावाचा एक जिल्हा आहे. तिथे अचानकच एका गावात नाही, अशी 8-10 गावांमध्ये झाले. अचानकच एक 10,000 मुसलमान एकदम आले. आदल्या दिवशी सर्व घरांवर मार्किंग केले, हिंदूंचं कुठलं आणि मुसलमानांचं कुठलं, ख्रिश्चनांचं कुठलं, मार्किंग केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नमाज झाल्याबरोबरच बाहेर पडले आणि सगळ्या घरांना आगी लावत निघाले. मारामारी सुरू झाली. माणसांना घरातनं ओढून मारायला लागले. हिंदू बहुल गाव होता पण आजूबाजूचे सगळे मुसलमान होते. मारामारी सुरू झाली आणि महिलांसमोरच घरच्या पुरुषांना भोगसून मारत होते. महिला म्हणाली, अहो यांना कशाला ओढून नेताय, सोडा की, सोडा ना, आमच्या यजमानाला मुलांना का नेता. म्हटलं तर मग त्यांना सोडतो, तू येणार का माझ्याबरोबर, तुझी अब्रू दे मग ह्याला सोडतो. या भाषेत बोलले ते. बोललेले तुम्ही क्लिप्समधनं ऐकला असाल नसाल. मुर्शिदाबाद टाका, सगळे येत आहे बघा त्यांचं. आता महिन्यापूर्वी झालेली दंगल ही.
आणि सगळीच्या सगळी 500 परिवार एका गावात होते. पुरा गाव स्थलांतरित झाला, दुसऱ्या गावात जाऊन शरणार्थी शिबिरात राहिलेत, अजून परत गावात आलेले नाही आहेत. आणि सगळ्या आजपर्यंत जेवढी कमवले होते ते सगळे लूटमारी केले, जाळून टाकले, काही लोकांना मारून टाकले. जर तुमची संख्या कमी झाली तर ही स्थिती येणार. मग तो ख्रिश्चन असू द्या नाही तर मुसलमान असू द्या, त्यांची संख्या वाढली ही स्थिती येणार. मुर्शिदाबादमध्ये जी घडली ही स्थिती सगळीकडे घडणार आहे. आम्ही सगळ्या राज्यांमध्ये हे पाहतो, जिथे संख्या वाढते तिथे अत्याचार सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक 25-30 जिल्हे असे आहेत तिथे बहुसंख्यक आहेत, ते राज्य त्यांचंच तिथे. आमच्या मुली असा रस्त्यावर उघडी फिरू शकत नाही, आज या देशात फिरू शकत नाही. आता थोडासा मुख्यमंत्री चांगला आला आहे म्हणून दिवस यांना बाबा बाहेर सुद्धा उघड्या रस्त्यावर फिरता येते, अन्यथा असा उचलूनच न्यायचे, देवळं पाडून टाकतात. आणि मनाला आले तर उचलून न्यायचं, जबरदस्ती निकाह करायचं आणि लग्न करून आपल्या घरात ठेवून घ्यायचं, विचारायचं नाही, काय नाही. अशी दुराचार हे लोक करू शकतात. हे राजकीय व्यवस्थेतनं होते, असं राजकीय ह्याच्यातनं होते. कारण ह्यांचे लांगुल चालन करून हे असा गुन्हा सुद्धा दाखल करत नाही, त्यांच्यावर सोडून देतात. या गोष्टी घडत असताना मी मुर्शिदाबादची घटना का सांगितली की हे बहुसंख्यक झाले, तुम्हाला जगू देणार नाहीत. अल्पसंख्याक आहेत, त्यांची संख्या कमी आहे तोपर्यंत हां जी हूँ जी करत राहतात. जरा वाढली संख्या, हे करू नको, ते करू नको, ते देवळं बंद करते, इथनं सुरुवात. आमच्या घरात आम्हाला पूजा करू देत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आता आहेत देशात, बहुसंख्यक झाले की. म्हणून ही मोठे आव्हान आहेत आपल्या समोर. हे यानंतर मी आपल्याला सांगत होतो की अशी आहे अवस्था. आमच्या धर्मातली काही संप्रदाय आहेत, संप्रदाय हिंदू धर्मातलीच काही संप्रदाय आहेत, आणि या संप्रदायांच्या आचरणामुळे माणूस नास्तिक बनतो. काही संप्रदाय अशी आहेत, मूर्तीपूजा करू देणार नाही आम्ही, हेव करू देणार नाही, तेव करू, म्हणजे ह्यांची आचरणं जवळजवळ सगळी तेच आहेत, फक्त मुसलमान आहे किंवा ख्रिश्चन आहे असं बोलू देणार नाही. सगळे त्यांना अनुकूल अशाच पद्धतीचे रीतिरिवाज बनवलेले आहेत आणि अशी एक मोठी मोठी संप्रदाय चालवतात. हे तुम्हाला तुमच्या गावातनं त्यांच्याकडे जायला यायला फुकटची वाहनांची व्यवस्था करतात हे, आणि कुठेही हायवेला यांची करोडो रुपयाची प्रॉपर्टी असतात. तिथे भंडारा करतात, म्हणजे जेवायला लोक यावं. जेवायला आले की त्यांना सांगायचं जेवून तुम्ही हे मानायचं नाही, ते मानायचं नाही. देशात असे खूप सारे आहेत, यांच्या बाबतीत आपल्याला सावध राहावं लागेल. हे काय आचरण सांगतात, त्यांचे उपदेश काय सांगतात, आणि हे कोणत्या पद्धतीने हिंदू धर्म संपवण्याचा कट रचतात हे पाहणं तुम्हाला गरजेचे असते. डोळे झाकून त्यात जातो ना आपण गेलो की आमचेही डोळेही जातात, बुद्धी पण जाते. ही हिंदू धर्म संपवण्याकरता निर्माण केलेले त्यांचीच कुत्र्याची छत्री आहेत ही सगळी. या संप्रदायांबद्दल सावध राहायला पाहिजे. ही संप्रदाय हिंदूच म्हणतात हे, आणि यांना कोणी ब्रह्मा विष्णू महेश काही नाही आहे, यांना आत्मा नाही परमात्मा नाही काही नाही आहे. हे सगळी ज्या काही हिंदू रीतिरिवाज आहेत हे संपवणं हे यांचा प्रोग्राम असते. यांच्या बाबतीत सावध राहायला पाहिजे. आणि पाचवा, हिंदू धर्मातलेच काही साधू हिंदू धर्माला बदनाम करतात. हे पोट भरण्याकरता भगवी धारण करतात. पोट भरण्या
काय साधू संन्यासी व्हावं म्हणून नाही, काही झपत नाही, चोऱ्या माऱ्या केल्या, कुठेतरी काहीतरी केल्या, मग आता कुठेतरी उत्तर प्रदेशात काहीतरी गुन्हा केलेले आहे, त्या गुन्ह्यातनं वाचण्याकरता चला हे दाढी बिडी वाढवलं आणि कपडे घातला, कपडे घालून दक्षिणेत येऊन फिरतोय, आता ओळखतच नाही बाबा गुन्हेगार. ह्याकरता सुद्धा काही लोक अशा वेषांतर करतात आणि काही लोक पोट भरण्याकरता करतात, करून भीक मागत फिरतात आणि नको नको ते काहीतरी करतात, करून त्यांच्या कुकृत्याने धर्माला कलंक लावतात. मग त्यांच्या ह्या आचरण बघून लोक नावं ठेवतात आम्हाला, अरे हे बघा हे तुमच्या ह्याच्यातले संन्यासी म्हणे, हे तुमच्या ह्याच्यातले साधू म्हणे. मी परवाच ह्याला गेलो होतो, आमच्या कुंभमेळ्यामध्ये गेलो, तर एक स्वामीजी आहेत माझे सहयोगी आहेत आणि ते एका आखाड्याचे प्रमुख आहेत. आखाड्याचे प्रमुख आहेत. मी गेलो तर त्यांच्याकडे थांबलो होतो. ती जेवढे साधू येतात सगळ्यांना थंडी होती, त्यावेळी जानेवारी महिन्यात गेलो होतो, प्रचंड थंडी होती. प्रत्येकाला रजाई देत होते, साधूंना स्वेटर देत होते, सॉक्स देत होते, मोजे देत होते, हात मोजे पाय मोजे आणि स्वेटर देत होते आणि टी शर्ट देत होते, कान टोपी देत होते, प्रत्येक साधूला देत होते. मी तिथे बसलेलो होतो. एकच माणूस 3 वेळ आला असा जाऊन, एकच साधू 3 वेळ येऊन घेऊन जात होते. आणि तो वाटणारा माणूस म्हटला ना, स्वामीजी हे 10व्यांदा आलाय बघा म्हणाले. साधू म्हणावं त्याला, ड्रेस साधूंचे आहेत अंगावर, हे धंदे करायला आलेले आहेत, ड्रेस घातलेले आहेत, प्रत्येक आश्रमात फिरायचा, वस्तू गोळा करायचा, गोळा करून नेऊन बाजारात विकायचा. अशी पण काही साधू आहेत. आणि काय काय करू नये ते सगळी कुकृत्य करायचं आणि धर्माला बदनाम करायचं हे आपलेच. आणि त्यानंतर काहीतरी ह्यव मंत्र करतो, तंत्र करतो, ह्यव करतो, त्यों करतो असं सांगून लोकांना ठगवणं, लोकांना फसवणं, म्हणजे लोकांची श्रद्धा संपायला पाहिजे धर्मावरचे, अशा पद्धतीचे आचरण करणारी ढोंगी साधू आहेत. हे सुद्धा आमच्या धर्मासमोर एक मोठे आव्हान ठरलेले आहेत. आता आमच्यातलेच आहेत आणि ह्याच्यामध्ये बरीचशी अन्यधर्मीय शिरलेत. ती सुद्धा असा भस्म लावून, तिळा लावून, हातात त्रिशूल घेतात काय, हातात ह्याच्या पट्टी घेतात काय, टाळ घेतात आणि ही पोट भरण्याकरता आणि आपलं धर्म बदनाम करण्याकरता मुद्दाम या धर्मात प्रवेश केलेले. आणि त्याला जर जरासा झापला, म्हण थोडा रामरक्षा म्हणून दाखव म्हटले की लक्षात येतं याला काही येत नाही, हा आपल्यातला नाही आहे, हा कोणतरी मुसलमान आहे, पोट भरण्याकरता इथे आला आणि आमच्यातच जन्माला आले, आमच्यातच लहानाचे मोठे झाले. पण जे करू नये असं कुकृत्य करतात साधू बनून, त्यांच्यामुळे धर्म बदनाम होतो, बदनाम होतो. आणि यांची संख्या छोटी नाही बाबा, कोटीच्या आसपास आहे यांची संख्या, भिकारी साधूंची. खरोखरच जे दुर्बल झालेले आहे, त्यांना काय काम झेपत नाही, त्यांच्याकरता कुठल्याही आश्रमात व्यवस्था असते. भारतात चांगले साधू 15-20 लाख आहेत, त्यांचे आश्रम आहेत, ते समाजाचे काम करतात, उपदेश करतात, सर्व करतात. पण हे काही करत नाही, नको नको ते काहीतरी उद्योग करतात, हे करून धर्माला बदनाम करतात. ही सुद्धा आव्हान ठरलेले आहेत. ह्यांना आवरायचं कसं? आता यात महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत. बघितलं हे ना, हे मोठे आव्हान आहेत आमच्या समोर. ह्यांना कसं आवरायचं, कसं ओळखायचं, हेही आपलं धर्म बदनाम करतात. याच्यामुळे चांगल्या लोकांची श्रद्धा नाश होतो यांच्या आचरणामुळे. म्हणून ही सुद्धा आव्हान आहेत आमच्या समोर. आणखीन काय सांगितलं? मीडिया माहिती आहे तुम्हाला? हळूहळू कुठल्याही सिनेमा दाखवला की सिनेमात जे गुंडपुंड असतात ना, दादागिरी करणारे, ते एकतर भस्म लावलेले, मोठा
कुंकवाचा टिळा लावलेला आहे हे दाखवायचं, म्हणजे हा हिंदूच आहे, हा गुंडा जो आहे तो हिंदूच आहे असं ठळकपणे दाखवणं. आणि हिंदूंच्या आश्रमात ही अन्याय चालतो, ही अत्याचार चालतो असा राजरोष पण एकाचं तरी धाडच जाय या मुल्ल्याने केले, या मुल्लाचा काहीतरी दाखवावं असं. हे पाद्र्यांनी अत्याचार केले, अन्याय केले दाखवायचं. जगात रेकॉर्ड आहे किती लाख कोटी रुपये पाद्री लोकांनी दंड भरलेले आहेत. म्हणजे मुलामुलींवर अत्याचार केलेले जे कॉम्पेन्सेशन भरलेले आहेत ना, दरवर्षी यांचं एक हे निघते किंवा यावर्षी किती कोटी भरले, पण एकाचाही तक्रार होत नाही यांची. हे खपून घेतात. आणि हे मुल्ले त्यांच्या मदरशातल्या मुलांवर जे अत्याचार करतात, असंख्य केसेस आहेत, पण ते कधीही कुठेही येऊ देत नाही. कुठल्याही मीडियामध्ये ते दाखवणार नाही, कुठल्याही सिनेमामध्ये दाखवणार नाही, कुठल्या धारावाहीमध्ये दाखवणार नाही. पण हिंदूंच्यातल्या कोण असं करतो असं सारखं दाखवत असतात. का? याचे निर्माते, याचे डायरेक्टर आणि याचे ॲक्टर हे सगळे नास्तिक आहेत, हे सगळे कम्युनिस्ट आहेत. आणि मोठी मोठी अशी टिळा दाखवणार, मोठी मोठी असं भगवी गाठलेले दाखवणार आणि अन्याय अत्याचार करतात. हिंदू म्हणजे अन्याय अत्याचार करणारे, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती करणं हे यांचं मुख्य काम आहे. म्हणजे हे धर्म बदनाम करणं, याच्यावरची श्रद्धा नाश करणं हे यांचं मुख्य काम असतं. या मीडियाच्या माध्यमातून, सिनेमातनं हेच दाखवायचं, धारावाहीतनं हेच दाखवायचं. धारावाही तरी तुम्हाला माहिती आहे आता इतक्या अचकट विचकट धारावाह्या काढायला लागलेत, एक एक आणि 3-3, 4-4, 7-7 लग्न करून त्याचं समर्थन करण्याची धारावाही येत आहेत आत्ता. आणि लोक बघतात ते. पूर्वी बाप मुलाला जरा झापला, मुलगा चुकला तर 2 थोबाड्याला मारायचं, बेटा असा करायचं नाही म्हणून. बाबा माझं चुकलं म्हणत होता मुलगा. आज तसं नाही. आमच्या धारावाहीमध्ये काय दाखवतात माहिती आहे, सिनेमामध्ये, मी केलं म्हणून काय झालं, तू माझ्या वयात असताना असंच करत होतास ना, असं उलटं बोलताना दाखवायचं. म्हणजे आत्ताच्या हल्लीची पिढी बापाचा माप काढायला तयार व्हावं असे एक वातावरण तयार करतात, वातावरण तयार करतात. हे आमच्या लक्षात येत नाहीत. पती पत्नींची सारखं भांडणं काय झाले, यात काही बिल्डर्स उतरलेले आहेत यात. कशासाठी? तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कशासाठी उतरलेत. यांनी फ्लॅट्स बांधायचं आणि त्यांची विक्री होत नाही, घर तोडा. आता मग घर तोडण्याकरता नवरा बायकोची भांडणं कशी लागतील, आई बाबा आणि मुलांची भांडणं कशी लागतील, पती पत्नींमध्ये भांडणं होऊन दोघेही जर वेगळे झाले तर हिचा एक घर आणि त्याचा एक घर. आई बाबा आणि मुलांमध्ये भांडणं झाली की त्यांची एक घर, ह्यांची एक घर, म्हणजे आपली घर सगळी विकली जातील. हे एक मोठा प्रयोग देशात चालू आहेत आता. ही एक नमुना आहे. दुसरं मी सांगितलं, हिंदू देवदेवतांची अवहेलना करणे त्या सिनेमामध्ये किंवा त्या धारावाहीमध्ये, त्यामध्ये हिंदू लोकांनाच गुंड बनवणं, माफिया बनवणं आणि त्यांची अवहेलना करणे, आणि हिंदूंची जे सण उत्सव आहेत त्यांच्या विकृतीकरण करून दाखवणं इत्यादी असं. आणि त्यानंतर त्याच्यात ही यंत्रमंत्र तंत्र करून अशा कुठल्या तरी फालतू माणसं दाखवून त्यांची बदनामी करणं, असं करून हे मीडिया हिंदू धर्मावरच नेहमी या सर्व टिंगल टवाळी जे असतात आत्ता हल्ली कमी व्हायला लागले. का? आपली नवी पिढी आहे अशी कुठली तरी सिनेमा आली की पटकन त्याच्यावर कमेंट लिहायला सुरू करतात, ट्रोलिंग सुरू करतात. ट्रोलिंग सुरू करून त्याला बंदच पाडतात. आणि हे पाडणं गरजेचे.
लाखो मुलं मुली आज त्याचा आमच्या धर्माची बदनामी करताय तुम्ही, असं केल्यावर ह्याची प्रमाण आता घटायला लागले. पूर्वी काही प्रतिरोध करण्याचा माध्यमच नव्हता, ही धंदा करत होते. आज आमची पिढीला वाट चुकवण्याकरता व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये काही मेसेज टाकतात आणि किंवा काही सुविचार म्हणून टाकलं जातं आणि ते वाचल्यानंतर मुलं हळूहळू धर्म सोडावं, हळूहळू नास्तिकतेकडे वळावं, हळूहळू कुटुंब व्यवस्थेतनं विश्वास त्यांचा कमी करून टाकायचा, अशा पद्धतीची प्रचार साहित्य निर्माण करणं आणि ते सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यातनं प्रकाशित करणं, हे काम मोठ्या प्रमाणात चालतं. याशिवाय काही गेम्स तयार केलेले आहेत आणि गेम्स पाहता पाहता आमची लहान मुलं जी आहेत ते ॲडिक्ट होतात त्या गेम्सला. तुम्ही अजून त्याच्यावर विचार, मी याच्यावर काम करणारी काही संस्था आहेत, ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये काम करणारी काही संस्था आहेत आणि ते माझे फार जवळचे आहेत. त्यांनी याच्या मागे लागलेले आहेत. आता काय करतात, गेम्स तयार करतात. ही छोटी छोटी मुलं गेम्स बघता यांच्या खिशात हे पॅकेज संपतो, बरोबर. गेम्स खेळण्याकरता याची पॅकेज लागतं ना तुम्हाला, नेटचा नेट पॅक लागतो. नेट पॅक संपून जातो. संपून झाल्यावर पैसे नाही तुमच्याकडे, त्याच्याकरता ऑप्शन्स येतात, त्यांच्याकडनंच ऑप्शन येतात. आम्ही तुम्हाला कर्ज देतो, काही त्याला गॅरंटी लागत नाही, वॉरंटर लागत नाही, गिरवी लागत नाही, काही लागत नाही, कर्ज देतात. कर्ज देण्यापूर्वी फॉर्मवर सही घेतात, कंडिशन फॉर्मवर तुम्ही सही करता. मग हे कर्ज वाढले की वसुलीला सुरू करतात. ते ऑनलाईन वसुली करता करता जर तुम्ही वसुली नाही केला, तुमच्यावर दावा दाखल करतात. ते लीगली तुम्ही लिहून दिला आहे ना, दावा दाखल करतात. केल्यावर तुम्ही जे केलं आहे हे कोणाला माहीत नाही आहे. मग ते काय सांगतात, मग आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही काय करा, तुम्ही अशी फोटो पाठवा स्वतःचे. कुठले फोटो पाठवायचं, तुम्ही कपडे काढा, तुमची नेकेड फोटोज आम्हाला पाठवा, म्हणजे तुमचा कर्ज माफ करतो. त्यानंतर ही पहिली टप्पा. आणि फोटो एकदा त्यांच्या हातात गेले की तुमच्या दर दिवशी ब्लॅकमेलिंग सुरू करतात. ते जसं सांगतील तसं तुम्ही करण्यास भाग पाडतात तुम्हाला. एक दुसरं, लहान मुलं छोटी छोटी असतात, 10-12 वर्षांची असतात, 12-13 वर्षांची मुलं मुली असतात. त्यांना ब्लॅकमेलिंग, त्यांना सांगतात हे कर्ज आम्ही वसुलीला आलं तर तुमच्या आईवडिलांना सांगणार, अमुक करणार तमुक करणार. ते घाबरतात मुलं. मग काय करायचं, आम्ही सांगतो तसं करा. आणि लहान मुलांमधून पॉर्न ॲक्टिव्हिटीजला त्यांना प्रवृत्त करतात. ही करा आणि करून ते क्लिप्स आम्हाला टाका. लहान मुलांची पॉर्न क्लिप्स बनवून ते कलेक्शन करतात, करून आणि त्यांच्या व्यापार करून त्या क्लिप्स ह्याच्यावर टाकून, वेबसाईट्सवर टाकून त्यांची एकतर ब्लॅकमेलिंग करतात आणि त्याची व्यापार करतात. हे आमची मुलं मुली त्यात फसले जातात. हे धंदा चाललेले सरसकट. ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये काम करणारे म्हणजे मानवीय शरीर व्यापार करणारी जी लोक आहेत, त्यांच्यासाठी काम करणारी काही संस्था आहेत, माझे खूप परिचित आहेत. त्यांनी सांगितले की एक छोटी 100-150 रुपये दिले की तुम्हाला 10,000 क्लिप्स, 5,000 क्लिप्स अशी विक्री करतात. हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे ही धंदा. आणि त्याशिवाय मोठ्या लोकांमध्ये सुरुवात केलेली आहे त्यांनी. मोठी लोक, श्रीमंत घराण्यातली लोक आहेत, मोठं नोकरी करणारी लोक आहेत, त्यांना सुद्धा
ऑनलाईन कर्ज देतात त्यांच्या भोगवादासाठी, त्यांना पैसे मिळत नाही, पैशासाठी कर्ज देतात. कर्ज देऊन ते नाही कर्ज फेड केले की वसुलीची तगादा लावतात. तगादा लावून त्यांच्याकडनं वाटेल ते करून घेतात. तुम्ही अंघोळीला जावा आणि नागडे होऊन स्नान करा आणि त्याची क्लिप करून पाठवा, फोन अशी अशी ठेवा आणि ह्याची क्लिप बनवा आणि हे आम्हाला पाठवा, तर तुमचं कर्ज माफ करतो. आमची तरुण पिढी ह्यात सापडायला लागलेली आहे. सापडून त्याला धर्माची जोड द्यायला लागले, देऊन धर्म बदनाम करायला लागलेले. युवा पिढीला संपून टाकण्याचा नवीन मार्ग शोधतायत. युवा पिढीला व्यसनी बनवणं म्हणजे गेमची व्यसनी बनवणं आणि काही प्रोग्रामची व्यसनी बनवून त्यांना एकूण त्यांचा जो काय रेग्युलर आयुष्य आहे आयुष्यातनं उठवणं, ही या सोशल साईटची उद्देश आहेत. फॉर एक्झाम्पल टेलिग्राम नावाची ही एक ॲप आहे ना, टेलिग्राम आहे ना, या टेलिग्राम तुम्हाला जेवढं चांगलं दिसते त्याच्यापेक्षा अधिक भयानक काम हीच टेलिग्राम करत असते, असली काम. ही एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. अशी हजारो ॲप्स आहेत आता मार्केटमध्ये. त्यांचे उद्योग धंदे काय काय चालतात तुम्ही बारकाव्याने बघितलं तर जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. आमच्या मुलांना नोकर भरती करतात ह्याच ॲप्सच्या माध्यमातून. तुम्हाला इथे जर समजा महिन्याला 1.5 लाखाचा पॅकेज असेल सर 17 लाखाचा पॅकेज डिक्लेअर करतात. आमची तरुण मुलं 17 लाख रुपये मिळतात म्हणून गेल्यानंतर मुलं आमची 17 लाख महिन्याला म्हटल्यानंतर गेले. कुठे नेले यांना? हे जातात पहिलं सिंगापूरला जातात, बँकॉकला जातात, तिथे एक 8-15 दिवस राहतात. तेवढ्यात त्यांची किडनॅपिंग होतो. किडनॅपिंग होऊन म्यानमारला नेतील, त्यांना विकलं जातं नंतर तिथनं. हे 17 लाखाचे पॅकेजवाले आहेत ना, यांची किडनॅपिंग होतो. किडनॅपिंग झाल्यानंतर यांची विक्री होते. कोणाला? कारण हे क्रीम आहेत. 17 लाखाची पॅकेज जेव्हा देतात तेव्हा ही आमच्या भारतातली क्रीम आहे, ती चांगली IT मधली क्रीम आहेत. यांना दुसऱ्या देशाला विकली जाते आणि तिथे घेऊन जातात. त्यांना घेऊन जाऊन काम कुठले देतात? तुझ्या देशातलं ही अकाउंट हॅक कर, ही अकाउंट हॅक कर, बँक अकाउंट हॅक करायचे धंदा देतात त्यांना. हॅक करून ही पैसे सगळे ट्रान्सफर करून घे. काय झालं तर तो जबाबदार, पैसे त्याला जाणार. अशी खूप मुलं सापडले आणि आज तडफडतायत तिथे, ते बाहेर पडू शकत नाही. हे ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये काम करताना त्यांनी सांगितलं मला. खूप मोठी संस्था आहेत अशावर काम करणार. आमच्या मुलींना अशी फसवतात. फसवल्यानंतर मग त्यांची बदनामी होते या मुलींची. आणि काही मुलींची याच साईट्सवरनं भरती करतात. भरती करून मग नंतर त्यांच्या हातून अशी कामं करून दर दिवशी त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. आणि ही मुलं आयुष्यातनं उठतात म्हणजे धर्मातनं आमची संख्याच घटते त्यांची तेवढं. याच्याबद्दल सावध राहणं गरजेचे आहे. या साईट्स वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने काम करून आमच्या शेवटी यांना आत्महत्या करण्यास भाग पाडतात. काय भाग पाडतात? सुसाइडिंग करण्यास भाग पाडतात. सुसाईड करतात ही मुलं. शेवटी मुली सुसाईड करतात. केल्यावर संख्या कमी झाली. आई वडील घर उद्ध्वस्त झालं. मुलगा मुलगी इतके दिवस झाले गेलेत, पैसेही येत नाही, मुलीही येत नाही. तो परिवार स्वस्थ राहू शकतो? त्याचे आई बाबा स्वस्थ जेवू शकतात, झोपू शकतात? नाही आहे. अख्खा परिवारच डिस्टर्ब. ही सगळी आव्हाने आमच्या समोर आहेत आता हिंदू म्हणून आमच्या. तर अशा वेळी आपण काय काम करायला पाहिजे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आम्ही कसा आमचा धर्मही वाचवायला पाहिजे, देशही वाचला पाहिजे आणि देवही आमचा संकल्पना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला गेला पाहिजे.
अन्यथा आम्हीच आमच्या हातून देश देव धर्म संपवतो असा त्याचा अर्थ होईल. तर अशा पद्धतीने. आणि कुठलं राहिलं का बाबा? हां आज मुस्लिमांची एवढी झाली आहे, ख्रिश्चनांची एवढी झाली, हिंदूंची एवढी झाली आहे, तर मग ह्या मागे आमच्याकडे काय झाले, सुप्रीम कोर्ट आहे ना, असली केस चालवायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. बरोबर. 30 तास शेटलवाड असेल. 30 तास शेटलवाड कोण बाबा? हे गुजरात दंगलीतली. बरोबर. एक बाई विदेशी पैसा घेणार आणि मुसलमानांची बाजू मांडणार, हिंदूंना बदनाम करणार, हिंदू दहशतवाद आहे असं एक वातावरण तयार करणार. तिच्यासाठी रात्री 3 वाजता. आणि जे नक्षलवादी आहेत, नक्षलवाद्यांकरता रात्री 3-3 वाजता उठून हे कोर्ट उघडून चालवतात आणि त्यांना जामीन देतात. परंतु अशी केसेस सुप्रीम कोर्टात गेली, हायकोर्टात गेली, वर्षानुवर्ष चाललेले नाही. ही आमची न्यायव्यवस्था. का? न्यायव्यवस्थेत काय झाली, काही घराण्यातली माणसं कब्जे करून बसलेले आहेत. आमच्या सुप्रीम कोर्टात 40-42 घराणे आहेत. स्वातंत्र्य आल्यापासून सुप्रीम कोर्टाची जज त्या 42 घराण्यातलीच लोक आहेत. दुसरे कोण होतच नाही. चुकून एखादा आत प्रवेश करतो. आणि ती सुद्धा व्यवस्था बऱ्यापैकी हिंदूंच्या विरोधातली असतील तर ताबडतोब चालवतात. केसेस हिंदू विरोधातले असतील तर ताबडतोब चालवतात. रात्री 1-1, 2-2 वाजता चालवतात. म्हणजे ही माइंडसेट देशात कशी बनत चालले, हेही एक आव्हानच आहे आम्हाला, न्यायव्यवस्था. आणि अजून एक की आज जर का हिंदू धर्मातील लोकांना जर सांगत असतील की 2 किंवा 2 पेक्षा 3 मुलंच जर का हे बंधनकारक आहेत, तर मग मुस्लिमांना आज इतक्या म्हणजे इतकी मुलं आहेत आणि इतक्या बायका आहेत, तर मग ह्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? आता त्याच्यावर कायदा तुम्हाला म्हटलं ना, ही राजकीय पक्ष आहेत ना, आपल्या स्वार्थासाठी त्यांना मोकाट सोडलेले आहेत. आमच्यासाठी 1 मुलांची 2 मुलांची, 2 मुलापेक्षा जादा झाली की तुम्हाला रेशन मिळणार नाही, 2 मुलांपेक्षा जादा झाली की सरकारी नोकरी मिळणार नाही, आणि नोकरीत असाल तर प्रमोशन मिळणार नाही. हे सगळे तुमच्यासाठी आहेत कानून, त्यांच्यासाठी काही नाही. कारण त्यांच्यासाठी शरीयत आहे. शरीयत म्हणजे कुराणसारखं चालणार. कुराणसारखं सिव्हिल असेल तर शरीयत, क्रिमिनल असेल तर CRPS, क्रिमिनल प्रोसिजर कोड. म्हणजे सगळ्यांना. का? त्याच्यात शरीयत लावत नाही. इस्लाम धर्मामध्ये जर चोरी केला तर त्याचा हात कापावा आहे, मग ती नाही लावली. फक्त सिव्हिल मॅटर आहे, तेवढ्यालाच त्यांची धर्म लागू होते. क्रिमिनल तुमचं चालतं म्हणतात ते. जर त्यांना सिव्हिलमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी मुलीकडे असं मान वर करून बघितलं, डोळे काढावं असं नियम आहे त्यांच्यात, मग ती लावायला पाहिजे. ती लावत नाही. ती लावले तर सगळे जातील ना. लग्न करणं, डझनभर डुकरासारखं पोरं काढणं, हे सगळं बंद होणं गरजेचे आहे. एका बाजूला काय होते की प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली, दुसऱ्या बाजूला हिंदूंची लोकसंख्या एकदम खाली यायला लागलेले. ही असमानता कधीतरी उत्पन्न होणार आहे. नियम सगळ्यांना तर सगळ्यांना एकसारखा. आता एक झालं बघा, त्या मुस्लिम मुलींची जी हाल होत होती, अन्याय तो सगळ्यांवर अन्यायच आहे. 3 तलाक जे बंद केले, तुम्हाला माहिती आहे 3 तलाक. तलाक 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 म्हटला की संपली, ती मेली. त्याच्यावर तिला कुठली गुजराणासुद्धा मागता येत नव्हता. म्हणजे पोटगी म्हणतो ना, पोटगी मागायचा अधिकार नव्हती. या सरकारने आता 3 तलाक काढून टाकल्यामुळे तिला आत्ता हिंदू कायदा लागू झाले आणि पोटगी मागायला लागले. आणि झपाट्याने 2 वर्षात तलाकचे प्रमाण कमी, 40% अधिक तलाक बंद झाल्या. कायदा चांगली केली तर सगळ्यांसाठी बनवायला पाहिजे कायदा. आता तुम्ही आता हिंदू आपण एक मुलगा मुलगी काय झाले की बंदच करतो आपण, आणि असंच करत गेलो तर संख्या घटणार आहे. आम्हीच देशाची काळजी घेतो, ते नाही घेत. ते म्हणतात हे अल्लाह देतो, सोडायचं कशाला म्हणतात. कमीत कमी 2 असायला पाहिजे.
कमीत कमी 2 असायला पाहिजे. 2-3 असेल तर समजा आता एका मुलीवर जर आम्ही थांबलो किंवा एका मुलावर थांबलो, नातं राहील का? मुलीवरच मी थांबलो, मुलगा नाही झाला तर त्या मुलीला उद्या मुलींच्या मुलांना मामा कुठून आणायचा? भेटणार काय मामा? एक मुलगाच झाला आणि मुलगी नाही झाली त्या परिवारात, यांच्या मुलामुलींना उद्या आत्या कुठून आणायचं आपण? लागते की नाही? आमच्या धर्माच्या नियमाप्रमाणे हे जे नातं आहेत हे नात्यासाठी लागणार ना. आज उद्या आत्या मिळत नाही आणि काही दिवसानंतर आजी मिळत नाही आहे, ही सुरू होणार ना. ही सुरू झाली आत्ता. याच्याकरता एक बाळावर थांबणं हे योग्य नाही आहे हिंदूंसाठी. हिंदू धोक्यात येईल. हिंदूला कमीत कमी 2-3 मुलं पाहिजे. का? जे काय होईल ते होईल, सगळ्यांसाठीच असेल. नाहीतर समान नागरी कायदा आणा, येईल थोड्या दिवसात समान नागरी कायदा येईल. थोडंसं आता चालू आहे ना हे कुठलं पाकिस्तानचं, हे जरा कमी झाले किती येईल. पुढच्या वर्षभरात समान नागरी कायदाही यायला पाहिजे. आणि त्यानंतर यांचे जे काय लांगुल चालन आजपर्यंत करत आलेले आहेत हे घटत जायला पाहिजे. सगळ्यांना समान पाहिजे देशात. ते येईल आता हळूहळू. कारण मुलांचे नियंत्रण केला पाहिजे यांची. नाहीतर ही अशीच बिनभांडवली धंदा करत राहणार. कुठल्या भांडवली धंदा आहेत का बघा? 2 पाना घेतले का काम सुरू. एक कागद आणि आता भाजी आणि फळं काय कोणतरी आमच्यातले करायला तयार आहेत? नाही आहे. 90% बाजार एका कम्युनिटीच्या हातात आहे. 1 रुपयाचं इन्व्हेस्टमेंट नाही. एवढीशी एक कागद आणि एक पेन, सकाळी जायचं, उभं राहायचं, भाजी आणणार. आता 4 महिने 5 महिने उन्हात पावसात थंडीत काम करणारा आमचा शेतकरी आणि ही भाजी नेणार त्याला देणार. तो जेवढा म्हणेल तेवढा. याला 4 महिन्यात जेवढा मेहनत करून मिळवला आहे तेवढा तो 1 तासात मिळवतो. आणि त्याच्याकरता दुसरा भाजीवाला तयार नाही झाला. आम्ही कोविडमध्ये खूप लोकांना, आमच्या मुलांना भाजीवाले तयार केले, त्या निमित्ताने तयार केले. कारण हे त्याच्यावर थुकी जिहादी म्हणतात. जिहादमध्ये तुंकी जिहाद नावाचा एक जिहाद आहे. सगळ्या वस्तूंवर थूक लावायचं आणि द्यायचं. पेढे तो पेढ्यावर थुंकायचं आणि विकायचं. फळं आहेत असं काढायचा, प्रत्येक फळाला लावायचं. भाज्या आहेत सगळ्या भाज्यांवर थुंकायचं, थुंकून तुम्हाला ते भाजी विकायचं. थुंकी जिहाद म्हणतात त्याला. मी जे 20 जिहाद सांगितलं ना तुम्हाला, ही एक जिहाद आहे. आता वेळ झाली ना तुमची. माझा असा प्रश्न आहे की आमच्याच मंदिराचं म्हणजे जे फंड आहे ते त्यांनी घेतात आणि त्यातूनच जर देश चालवतात तर मग म्हणजे आमच्याच मंदिरं का पाडतायत आमची? आता परिस्थिती अशीच आहे की ह्यांना विचारायला कोण वाली नाही आहे. त्यांचा जरासा काय आता इथे ह्याला विशाळगडावर 150-200 लोकांनी घरं बांधली त्यांची. छत्रपतींची किती पवित्र स्थान आहे ते. म्हणजे पन्हाळ्यातनं निघाले जाऊन विशाळगडावर राजे आमचे थांबले होते. त्या विशाळगडावर ह्यांची सगळी घरं बनली. कोण हे करत नव्हतं, कोणालाच भीक घालत नव्हते. त्यांना दर दिवशी तिथे कोंबडी का बघायला गेलेल्याना नुसतं पिसेच दिसायचं. जनावरांची हाडं आणि चमडी वास असलंच दिसायचं तिथे. गेल्या वर्षी सरकार चांगलं होतं, मागच्या वर्षी मुख्यमंत्री चांगले होते आणि एका दिवसात सरकारी कारवाई केली. त्यातल्या बरीचशी घरं हटवले. अजून थोडी आहेत, त्यांना अजून कोर्ट मॅटर चालू आहे. असं सगळी मोकळं केले ना, अवघड आहे जगणं यांना. तुम्हाला माहिती आहे हे जे 3 तलाकमध्ये हलाला नावाचा एक प्रकार असतो, माहिती आहे? हलाल म्हणतात. हलाल काय प्रकार आहे? वा डिवोर्स केला तुम्ही, तलाक दिल्यानंतर काय कारणास्तव परत दोघांचं जमलं नाही, आम्ही परत एकत्र राहायचं असेल तर काय करावं लागते माहिती आहे? असं करायचं असेल तर तिला आधी दुसऱ्यांबरोबर निकाह करायला पाहिजे. किती दिवसाकरता? 3 दिवसाकरता, 10 दिवसाकरता निकाह करायचं. निकाह करणं म्हणजे लग्न करणं.
त्यांच्याबरोबर संसार करायचा तिनं आणि तो त्यांनी पुन्हा तलाक द्यायचा. मग कोणाबरोबर निकाह करतात? हे मूल्य असतात नाही, ह्यांच्याबरोबरच निकाह करतात कधी कधी, कारण लग्न लावणारी हीच असतात ना. आणि तो सोडला तर सोडला, नाही सोडला तर आयुष्यभर त्याच्याबरोबर राहायचं. आणि त्यांनी सोडला तर मग परत नवऱ्याबरोबर येऊन संसार करायचा. एवढी वाईट प्रथा असताना ह्याच्यावर बोलणारा एकही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नालायक अजूनपर्यंत तोंड उघडला नाही. आमच्या धर्मातली काय छोटीशी कुप्रथा असेल तर त्याला एवढा मोठा बोंगा करून करत असतो. आणि त्या मुलींवर अन्यायच आहे. हे अन्याय बंद झालं त्या 3 तलाकमुळे, बंद झालं. यांना कुठलंही हे मिळत नव्हतं, ते आता मिळायला लागले कॉम्पेन्सेशन. आता जे असं आपल्या धर्मांमध्ये जे घट होते त्याच्यामध्ये असं होत असताना आपण आपल्या जातींमध्ये भांडणं कितपत योग्य आहे? म्हणजे आपणच भांडणं करणं. तो 1 दिवसाचा विषय आहे. तू प्रश्न विचारलीस ना, हे मी 1 दिवसासाठी ठेवलेले भारतीय जाती व्यवस्था आणि त्याच्यामुळे होणारं हिंदू धर्माचं नुकसान. ही जाती व्यवस्थासुद्धा एक आव्हान आहे आमच्यासमोर. हे नुकसान हेही आहे. आपण 1 दिवस चर्चा करू त्याच्यावर. आहे तो आपल्या विषयांमध्ये आहे 1 दिवस. आता तुमची टायमिंग झालेली आहे ऑलरेडी 15-20 मिनटं. हां बोल भैया. स्वामीजी, गीतेवर एक टीकाचा एक प्रश्न होता की गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णसंकर नावाचा एक शब्द येतो. हां, मग तिथे कुलधर्म नष्ट होताना अर्जुन म्हणतो की वर्णसंकर लागतं. त्याचा अर्थ काय आहे वर्णसंकर शब्दाचा? त्यांचं म्हणणं असं आहे, बघा बाबा, युद्ध जर झाला तर पुरुष सगळे मारले जाणार. मारले गेल्यानंतर ज्या महिला राहतील त्यांच्या नैसर्गिक गरजा असतात, तेव्हा त्यांनी जीवन कसं जगावं? तेव्हा त्याच्यामुळे त्या युद्धामुळे व्यभिचाराला चालना मिळू शकतो. त्याच्यातनं एक अवांछनीय व्यवस्था तयार होईल आणि अशी एक संतान तयार होईल की ज्यांना वडील सांगता येणार नाही. कारण बघा, युद्धामध्ये गेला आज आपण ठीक आहे, दुसरं लग्न करायला आपण परवानगी देतो का? आज तरुण वयात जर नवरा गेला तर आम्ही म्हणतो पुनर्विवाह करा. एक काळ होता पुनर्विवाह केल्याचं उदाहरण आहेत, पण करता येत नव्हता. अशा वेळी त्या बाळाला तुझे वडील कोण म्हटलं तर सांगणं कठीण जात होतं. यालाच वर्णसंकर म्हणतात. वेगवेगळ्या कुठनं काय आलं गेलं हे सांगू शकत नव्हते. तेव्हा कोणी कोणाबरोबरही लग्न लावून घेत होते. त्याच्यामुळे एक जे पारंपरिक व्यवस्था होती ती भ्रष्ट होते आणि त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण बाळाला या घरातला नियम पाळायचा की त्या घरातला नियम पाळायचा हे संभ्रम निर्माण होतो. आज स्थितिगती बदललेत हे ठीक आहे. पूर्वी एक लोहार होता, लोहारांच्या घरातले संस्कार लोहारकीचे आहेत आणि एक कुंभकार आहे त्यांच्या घरातले संस्कार मातीची. ह्या दोघांचे घरातली जे आचरण आहे ते बिलकुल विरुद्ध आहेत. एक तोडायचे संस्कार आहे, एक घडवायचे संस्कार आहे. इथे फुटलं तर तुटलं, लागलं तर हे सगळे नाश होते आणि तिथे सगळी ठोकूनच तयार करायचं असतं. या 2 विरुद्ध संस्कारातली माणसं जर एकत्र आले तर घर चालवणं कठीण. कारण त्यांच्या घरात त्या संस्कार आहेत, ह्या घरात ह्या संस्कार आहेत. म्हणून ज्या घरात जी संस्कार असतील त्याच घरातल्या लोकांशी त्यांचे विवाह व्हावं अशी एक अपेक्षा होती पूर्वी. आणि हे विरुद्ध जर झाले तर त्याला वर्णसंकर असं म्हणत होते. समजलं? हे होऊ शकतं. युद्ध वगैरे झाले, सामूहिक नरसंहार झाले की त्यातनं निर्माण होऊ शकतं. ठीक आहे, आपण बघू आणि पुन्हा. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.